2 बॉलांनी 12ची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होती. 1 बॉल आणि 11ची आवश्यकता. एक बॉल आणि या चेंडूवर उडवलाय संदीप सिंग यांनी. गगनचुंबी कॅच घेतलाय पारस कोळी यांनी आणि विजय मिळालाय या ठिकाणी KYC 2 संघाला. या एक सामान्य संघ समजल्या जाणाऱ्या KYC संघाने KGF संघाला धूळ चारली या ठिकाणी. करिश्मा दाखवू शकले नाहीत. एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला KYC 1 संघ एका नवख्या संघाकडून आज पराभूत झाला. या ठिकाणी एक मिरॅकल चमत्कार, पण तो चमत्कार नसून सांघिक कामगिरी आहे. या कामगिरीमध्ये श्रीमान गोरे यांनी गगनचुंबी षटकार चौकार खेळून संतोष मोरे यांचा एक उत्कृष्ट झेल, महादेव जाधव यांची उत्कृष्ट गोलंदाजी, पारस यांची फलंदाजी एका सांघिक कामगिरीच्या जोरावर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विजय मिळवला KYC 2 संघाने. अतिशय नेत्रदीपक नयनरम्य हा सामना, रोमांचक, अंगावर शहारे आणणारा हा सामना जिंकलाय तो या ठिकाणी KYC 2 संघाने. KGF 1 संघाला त्यांनी पराभूत केलंय. एक मोठी धावसंख्या उभारून ती रोखण्याची किमया साधली आहे KYC 2 संघाने. सामनावीर पुरस्कार अनिल पाटील यांनी मंचावर यायचंय. एका षटकामध्ये 2 रन आणि 3 विकेट दिल्यात. अनिल पाटील एक तरुणालाही लाजवेल असं त्यांचे सळसळत रक्त, वयाला, माणसाच्या खेळाला वयाचं बंधन नसतं ते अनिल पाटील सर यांच्या या खेळातून दिसून येते. उत्कृष्ट खेळ. लैलेश येडे यांना मी विनंती करतो की त्यांनी सामनावीर पुरस्कार श्री अनिल पाटील सर यांना प्रदान करावा. या ठिकाणी हा सामना 5च षटकांचा होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. यानंतरचे सर्व सामने 5 षटकांचे होतील. एकाच गोलंदाजाला 2 षटक टाकता येतील. अनिल पाटील सर यांना हा सामनावीर पुरस्कार प्रदान होतोय. एक इथं मधात इथं इंजिनिअरिंग सर थोडा पुढे जरा त्याचा वरती जरा. उत्कृष्ट प्रदर्शन अनिल पाटील सर. गोलंदाजी 1 षटक 2 धावा 3 बळी त्यांनी मिळवलेत. 55 वय असलेले अनिल पाटील सर हे सामनावीर झालेत. त्यांच्या अपोजिशन मध्ये एक तरुण खेळाडूंचा भरणा होता. उत्कृष्ट 58 वर्ष माफ करा अनिल पाटील सर आणि उत्कृष्ट यष्टिरक्षण सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय. पारस कोळी यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. उत्तुंग गगनचुंबी षटकार त्यांनी मारलेत. याच्या खाली बघ, खाली बघ पाणी.
बॉल नाही पाणी पाहिजे. आपल्या संघाला 2 सामन्यांमध्ये एका आव्हानात्मक धावसंख्येवर पोहोचवलं होतं पारस कोळी यांनी, परंतु पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळाला नव्हता. परंतु या सामन्यामध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर केवायसी संघाने विजय मिळवला आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा टुर्नामेंट जिंकल्यासारखं, जिंकल्याची भावना आज आहे. एका तुल्यबळ संघाला एका नवख्या संघाने पराभूत केलंय. पुढचा सामना ECC 1 विरुद्ध LCC 1, LCC 2, ECC 2 वर्सेस LCC 2. गोलंदाज दक्ष, एक तरुण खेळाडू, LCC 2 संघाचा 12वा खेळाडू, कृपया या ठिकाणी यावं. LCC 2 संघाचा 12वा खेळाडू. कुणी आलं नाही तर ए आणि बी करून देतील. पहिला चेंडू दक्षचा कव्हर वरून उत्कृष्ट फटका खेळला 4 धावांसाठी. सुहास यांनी, सँडी सुहास सलामीचे फलंदाज, कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट फटका, पॉवर प्लेचा फायदा मिळताना दिसून येतोय फलंदाजाला. गोलंदाज दक्ष, उत्कृष्ट गोलंदाजी, चेंडू छान होता, लाईन लेंथ दक्ष. हे बघ याच्यात तुझं ते पवन पुन्हा एकदा फिल्डर आहे खाली. उत्कृष्ट सुटलेला आहे. क्षेत्ररक्षण. या ठिकाणी कॅच झाले असते, हा झेल झाला असता. निखिल खेडेकर यांनी जजमेंट चुकवलंय. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. जजमेंट चुकलंय या ठिकाणी. यांना असे झेल पकडायला लागतील. इंजिनिअरिंग क्रिकेट क्लब 2 संघाला झेल सोडावे लागणार नाहीत. प्रयत्न छान होता, परंतु तो यशामध्ये बदल करता नाही आला. 2 चेंडू 6 धावा. उत्कृष्ट यार्कर लाईन, फुलर लेंथ चेंडू, शॉर्ट मिड विकेट च्या दिशेने जाताना 3 चेंडू 7 धावा. पवने 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. चौथा चेंडू, पहिलं षटक, पहिली इनिंग. पुन्हा एकदा फुलर लेंथ उज्ज्वलच्या हातामध्ये, लॉंग ऑन वरती खेळून काढलाय. यष्टी रक्षक कर्णधार अमित आवटी. पुन्हा एकदा फुलर लेंथ हातामध्ये चेंडू. निखिल खेडेकर त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विनोद माळोदे मिड ऑफ वरती. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय. समीर यांच्या हातामध्ये एकाच धावेसाठी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. नौखा खेळाडू दक्ष याच्याकडून इंजिनिअरिंग क्रिकेट क्लब 2 संघासाठी. बॅटरी कमी आहे ह्याच्यात. लेग स्लिपला यष्टी रक्षक अमित आवटी. आदित्य शर्मा पुढचा चेंडू घेऊन.
उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन, 1 धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव, विकेट. पण बळी यष्टी चित झालेत फलंदाज, यष्टी चित झालेत. वाईड आहे, पंचांचा निर्णय वाईड चेंडू आहे का? DRS लेग बाय, पायाला लागलाय का त्याचा? एकदा वाईड साठी एक थर्ड अंपायर DRS. अंपायर्स कॉल, अंपायर्स कॉल. विनोद माळोदे कव्हर वरती, वाईड चेंडू, डीप मिड विकेटला उज्ज्वल, लॉंग ऑनला उज्ज्वल. 5च षटकांचा सामने होतील यानंतर, कृपया नोंद घ्यावी. आदित्य यांचा पुढचा चेंडू एकाच धावेसाठी धावचित होताना दिसत आहेत, थोडक्यात हुकलाय. सुमेध गलाटे यांचा उत्कृष्ट थ्रो, धावपात होण्यापासून वाचलेत फलंदाज. गोलू आदित्य शर्मा यांची उत्कृष्ट. एका पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलरले, निखिल खेडेकर यांच्या हातामध्ये एकाच धावेसाठी. एक्स्ट्रा कव्हर वरती निखिल खेडेकर, डीप एक्स्ट्रा कव्हर, कव्हर वरती विनोद माळवदे. पुढचा चेंडू पुन्हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी समीर यांच्याकडून. यष्टी रक्षक अमित हावटी चुकले झेल घेण्यासाठी, उंची खूप होती चेंडूला. आदित्य शर्मा उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये 31 धावांचं लक्ष असताना आव्हान उभं केलं होतं एक. पुढचा चेंडू बोल्ड, विकेट या ठिकाणी क्लीन बोल्ड केले आदित्य शर्मा यांनी फलंदाजाला. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. गोलू एकाच गोलंदाजाला 2 षटक टाकायला मिळतील. इतर गोलंदाजांनी 1-1 षटक टाकण्याचा नियम 5 षटकांच्या सामन्यामध्ये आहे. लॉंग ऑफ वरती दक्ष, लॉंग ऑन वरती उज्ज्वल. शॉर्ट थर्ड मॅन समीर. स्कोअर 15 धावा या ठिकाणी LCC 2 संघाच्या. ECC 2 संघाचं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. आदित्य शर्मा पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा हाफ Fielder लेंथ आहे विनोद कोणी? माळोदे यांनी अटेम्प्ट करायला हवा होता हा कॅच. कव्हर वरती. षटका 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा, 17 धावा माफ करा. सतरा 2 षटक समाप्तीनंतर 17 तिसरं षटक घेऊन येतोय दक्ष आपल्या संघासाठी.
जरा फास्ट घ्या, वेळ घालू नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून सामना चालू करायचा आहे. उत्कृष्ट प्लेसमेंट केलंय डीप पॉइंटच्या दिशेने. निखिल खेडेकर यांना आज चेंडू त्यांच्याच मागे लागलाय की काय असं वाटतंय. त्यांच्याचकडे चेंडू जाताना दिसून येतोय. डीप पॉइंटच्या दिशेने निखिल खेडेकर. सुमेध गलाटे मिड विकेटला फलंदाजी. फाईन लेग, शॉर्ट लेग, गली. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण विनोद माळोदे यांचं. एक अनुभवी खेळाडू या मैदानाचा चप्पा त्यांना पाठ असलेला असा हा खेळाडू. खेळाला वयाचं बंधन नसतंय हे दाखवून देणार आहे. पुढचा चेंडू दक्षचा. पुन्हा खेळलाय ऑफ साइडला डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू. निखिल खेडेकर, मी आधी म्हणालो की चेंडू पाठलाग करतो निखिल खेडेकर यांचा. दक्ष उत्कृष्ट गोलंदाजी करताना नौखा खेळाडू युवराज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ चेंडू स्लॉट मध्ये दिलाय फलंदाजाला आणि तेवढाच उत्तुंग असा षटकार खेचलाय लॉंगॉनच्या दिशेवरून. मला सूर्यकुमार यादवची आठवण झाली, परंतु त्या ठिकाणी तो झेल नव्हता तर हा षटकार होता. 28 धावा. 28 धावा. तिसरं षटक. पुढचा चेंडू युवराजचा वाईड. पंचांचा निर्णय वाईड चेंडू. चार चेंडू 29 धावा. जेवणाचं काउंटर थोड्याच वेळात बंद होणार आहे. कृपया विनंती आहे खेळाडूंना, जे खेळाडू सामन्यामध्ये नाहीत, खेळत नाहीत, त्यांनी आपलं जेवण करून घ्यावं. जेवणाचं काउंटर थोड्याच वेळात बंद होणार आहे. कोण राहिलं असेल खेळणाऱ्या संघामधून कोणाचं जेवण बाकी आहे का? नो. एक चेंडू वाईड, एक नोब. स्कोर धाव संख्या अरे इथे मला सांग. 30 धावा. 30 धावा. नो एक घे अजून. नोचा घे ना एक. 30 झाल्यात. घेतलाय नो. थर्ड अंपायर नो साठी. नो आहे. वेस्ट हाईटचा नोप. केवायसी सोशल वर्कर, सोशल वॉरियर केवायसी सोशल वॉरियर आणि LCC 2 या संघाचा सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये आपण सामनावीर पुरस्कार दिला नव्हता, तर या सामन्यासाठी पारस कोळी हे सामनावीर होते. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी येऊन घेऊन जावा. पारस कोळी अमित चव्हाण सर यांच्या हस्ते पारस कोळी सामनावीर. उत्कृष्ट 4 षटकार त्यांनी खेचले होते एकाच षटकामध्ये.
3 ओव्हर 30 धावा. पारस कोळी यांना या ठिकाणी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाजी, एकाच षटकामध्ये 4 उत्तुंग षटकार त्यांनी खेचले होते. विनोद माळोदे पुढची षटक. सुटलेला संतोष आहे. वामन चुकलेत. 36 रन. एक चेंडू 36 रन. एक चेंडू 36 रन. दुसरा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन विनोद माळोदे यांच्याकडून. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संतोष वामन यांनी हा झेल पकडला असता तर पहिल्या चेंडूवर एक बळी मिळवला असता विनोद माळोदे यांनी. वरिष्ठ खेळाडू आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक चुकलेत. अत्यंत स्वतःच्या खेळावर अत्यंत आत्मविश्वास असलेला हा खेळाडू, वरिष्ठ खेळाडू आहेत. फलंदाजी असो की गोलंदाजी ते कधीही नकार देत नाहीत त्याला. पुढचा चेंडू पुन्हा टोलवलाय. गॅप मध्ये मारला. चौकार गेला. गॅप मध्ये काढलेला हा चेंडू. अत्यंत सकारात्मक गोलंदाज सुमित गलाठे डीप मिड विकेटला. 4 बॉल 40 धावा. 4 बॉल 40 धावा. कर्णधार अमित औटी यांना आक्रमकता अवलंबावी लागेल आपल्या कर्णधार पदामध्ये. पाचवा चेंडू. आता स्विंग होतील बॉल. पुढचा चेंडू फुल्लर लेन चुकलेत. यष्टी चित पंचांकडे अपील करताना यष्टी रक्षक. पंचांचा निर्णय नाबाद. विनोद माळोदे सर यांची उत्कृष्ट गोलंदाजी. वरिष्ठ खेळाडू, मी वारंवार या ठिकाणी म्हणतोय की वरिष्ठ खेळाडूंनी एक प्रभाव दाखवला या ठिकाणी. याआधी अनिल पाटील सामनावीर झालेत. या सामन्यामध्ये सुद्धा 54 वर्षांचे विनोद माळोदे सर गोलंदाजी करताना एखाद्या तरुण खेळाडूलाही लाजवेल अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय गणेश यांनी. विकेट, रन आउट. धावबाद झालेत फलंदाज. उत्कृष्ट यष्टीरक्षण आणि थ्रो तेवढा चांगला गणेश यांचा. विनोद माळोदे सर यांची उत्कृष्ट गोलंदाजी. संतोष वामन यांनी तो झेल पकडला असता तर तो षटकार गेला नसता. थोडीशी खंत मला वाटते. मला एक कॅच झालं ते बरोबरी करून घेतोय. एक सोडली मी. धाव संख्या कृपया 41. 4 षटक. नव्या बॅट्समॅनचं नाव श्रीराम. श्रीराम, जय श्रीराम. बजाओ ढोल, स्वागत से हमारे घर राम आए हैं, श्री राम आए हैं. श्रीराम पुढच्या फलंदाजीला. श्रीराम या नावामध्ये एक वेगळीच ताकद दिसते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं नाव. दक्ष, दक्ष पुढचा गोलंदाज. श्रीराम खेळतायत. 4 ओव्हर 41 रन. पहिला बॉल. स्लोवर रनचा वापर केलाय.
चुकलेत फलंदाज. उत्कृष्ट यष्टी रक्षण, उत्कृष्ट गोलंदाजी. नवख्या खेळाडूंचा भरणा असलेला ECC 2 संघ. सलामीचे फलंदाज सुमित गलाटे यांना आज करिश्मा दाखवावा लागेल त्यांच्या फलंदाजीचा. एक आक्रमक फलंदाज आहेत ते. दक्ष याचा तेवढाच चांगला उत्कृष्ट, अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी दक्ष यांच्याकडून. काय गोलंदाजी केली आहे. 2 डॉट बॉल. तिसरा बॉल परत तिसरा चेंडू. मारलेला आदित्य आहे. शर्मा 1 धावा. 1 धाव. 3 चेंडू 42 धावा. चौथा चेंडू दक्ष यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी. 3 चेंडू निर्धाव टाकलेत या षटकामध्ये. दक्ष यांनी 4 पैकी 2 चेंडूचा सामना शिल्लक. 42. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अतिशय लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन दक्ष याच्याकडून. 4 चेंडू निर्धाव. KYC संघाचे वीरेंद्र सेवाग, संतोष प्रबळकर या ठिकाणी चर्चा करताना. 6वा चेंडू पुढच्या सामन्यासाठी खेळाल चेंडू मध्ये मारलेला आहे. निखिल खेडेकर यांचा बॉल. आज चेंडू पाठलाग सोडत नाही. उत्कृष्ट. धाव्यासाठी घेतलेला आहे आणि तिसरा धावा पूर्ण झालाय. पुन्हा एकदा दक्ष यांच्याकडून 3 धावा आल्यात या चेंडूवरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 45 रन. 45 रन. 46 धावांचं लक्ष आहे. ECC 2 अत्यंत कमी धावांचं लक्ष आहे त्यांना. या धावा खेळून काढायला लागतील. विजयाची 5 षटकं आहेत. विजयाची आवश्यकता. 9.20 च रिक्वायर्ड रन रेट आवश्यकता या संघाला. पाच ओव्हर मध्ये 46 रनचा टार्गेट आहे ECC 2 यांना. बॉल, नवीन बॉल देण्यात यावा. नवा बॉल ना. फोडून दिला का. एसटी क्षेत्ररक्षण सजवावं. बॉल परत द्यावे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे. LCC 2 संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावं. थांब. नवीन चेंडू आहे. मागितल्यावर ते एक दिलाय ना. लगेच खोलून देऊ का. त्यांना आवडलं तर एक दिलाय हा त्याच्याकडे. बॉलर कडे आहे बघ ते. त्याला चेक करायला सांग. सुमेध गलाटे दक्ष यांना खेळपट्टीवर खेळावं लागेल. खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. दक्ष आणि सुमेध स्ट्राईक वरती. दक्ष स्ट्राईक वरती सुमेध. सुमेध सॉरी. कर्णधाराचा संताप माझ्यावरती दिसून येतोय. तो संताप त्यांना फलंदाजीत दाखवावा लागेल.
पहिला चेंडू सुमेधसाठी. अतिशय विनम्र स्वभावाचा हा खेळाडू, परंतु स्फोटक फलंदाजी. स्वभाव विनम्र, फलंदाजी स्फोटक. श्री यांचा पहिला बॉल सुमेध यांच्यासाठी. पहिला चेंडू बॉल. उडवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट फलंदाज आहेत सुमेध. चेंडू बघून खेळण्याची गरज आहे. या सामन्याला एक जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. डू ऑर डाय सामना ECC 2 साठी. दुसरा बॉल श्री यांचा सुमेध साठी. खेळून वरती उडवलेला आहे, काढलाय फिल्डर आहे पण चेंडू. फिल्डर कडून सुटलाय. मिस फिल्डिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर वरच्या खेळाडूने झेल सोडलाय. सुमेध गलाटे यांचा हा एकदा. झेल त्यांना आपल्या फायद्यामध्ये रूपांतरित करावा लागेल. 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धाव. दक्ष उत्कृष्ट फलंदाज आहेत, परंतु हार्ड लाईन चेंडूवरती त्यांनी डीप मिड विकेटला न मारताना त्याऐवजी ऑफ साइडला ते चेंडू खेळून काढावा. फुलर लेन चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. पहिलाच चेंडू. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट दक्ष यांचा उत्तुंग षटकार डीप मिड विकेटच्या दिशेने. 3 एक चेंडू 7 रन. गगनचुंबी षटकार. या षटकारातून त्यांनी अमित सर, हो अमित सर, 3 चेंडू 7 धावा. एक मॅचचा टॉस टॉस. श्री यांचा चौथा चेंडू. पुन्हा एकदा सुटलेला आहे. एक एक धावेसाठी अतिरिक्त धावसंख्या 22चा हा रन. यष्टीरक्षक चुकलेले. उत्तुंग षटकार खेचलाय. 9 धावा. 9.20 रिक्वायर्ड रन रेट. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा झाल्यात. या ठिकाणी नाणेफेक होतय. KYC सोशल वॉरियर वर्सेस ECC 1. टॉस जिंकलाय KYC ने आणि KYC चा निर्णय ते आपल्या संघासाठी चर्चा, संघासोबत चर्चा, विचार विमर्श करून आपला निर्णय कळवणार आहेत. त्यांचा रोहित शर्मा झालाय आज. विसरले ते त्यांचा निर्णय. पुढचा चेंडू सुमेधसाठी. श्री यांचा 4 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. लास्ट बॉल. पुन्हा एकदा आहे गॅप. चौका. 4 धावा. मारलेला आहे. ह्याच फलंदाजीची अपेक्षा सुमेध गलाटे यांच्याकडून. थोडासा हाफ लाईन चेंडू एक टाकलाय. 12 धावा. 12 धावा. 1 ओव्हर 12 धावा. 1 षटक. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू चौकार. पॉवर प्लेचा फायदा फक्त 46 टू विन. 46. 34 धावा. 24 चेंडू. 9.20 वरून 8.50 वर रिक्वायर्ड रन रेट. बॉलर कोण आहे? धावगती उत्कृष्ट. दक्ष पवन सिंग. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे पवन सिंग. पारसिक हिल एंड. पवन सिंग यांचा पहिला बॉल दक्षसाठी. एक नावाजलेलं महामंडळ सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडको. इन्फ्रास्ट्रक्चर असू द्यात, घरे असू द्यात, उत्कृष्ट नगर नियोजन. स्लोवर चेंडू KYC यांनी डीप बॅटिंग एक्स्ट्रा घेतलेली कव्हरच्या आहे. दिशेने खेळून काढलाय दक्ष याने. वाचलेलं आहे. चुकलेत सुटलेला आहे चुकलेत. धावबाद होता होता वाचलेत. 2 धावा झाल्या असता समन्वय ठेवावा लागेल दोन्ही फलंदाजांना. 2 धावा होऊ शकत होत्या, परंतु एकच धाव घेतली. परंतु समन्वयाअभावी KYC संघाने फलंदाजीची निवड केली आहे. 1 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू पवन दीप यांचा. दुसरा चेंडू
पवन यांचा नाही अमित सरची नाही ती. सुमित साठी हा. अमित सर फुलटॉस पुन्हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धावा झालाय. दुसऱ्या धाव्यासाठी 4 धावा. चौकार. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन सुमेध गलाटे यांच्याकडून 2 चौकार खेचलेत त्यांनी डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. गचाळ क्षेत्ररक्षण LCC 2 संघाकडून 2 चेंडू 17 धावा. धाव संख्या कमी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजाला एक मनोबल वाढवावं लागेल गोलंदाजाचं. हे सुद्धा गोलंदाज 50+ चे उत्कृष्ट गोलंदाजी. पवन यांचा तिसरा चेंडू सुमित साठी. पुन्हा एकदा Wide अतिरिक्त ball. धाव संख्या. वाईड चेंडू. 18 रन. 18 धाव संख्या. वाईड चेंडूला मराठीत काय म्हणतात? अवांतर तर नो पल्ला पण नोला पण. पुन्हा एकदा चौकार. त्याचा तो आवडीचा मारलेला आहे. फटका आहे सुमेधचा. समोर मारलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून पंचांच्या डोक्यावरून चौकार. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन सुमेध गलाटे यांच्याकडून. त्यांना खेळपट्टीवर ते टिकून राहिले तर सामन्याचं चित्र पलटवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू. पुढचा चेंडू पवनदीप यांचा. चौथा चेंडू पवनदीप यांचा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक धाव. धावा. 4 चेंडू. डॉट बॉल. दक्ष यांच्याकडून सुटलेला आहे हा बॉल. सहावा चेंडू दक्ष यांच्यासाठी. एक धावा घेतलेला आहे. धाव संख्या 24 धावा. ओव्हर समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या. 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडूमध्ये खेळपट्टीवर टिकून राहिले तरी सुद्धा हा सामना सहज खिशात घालण्याची क्षमता ECC 2 संघांमध्ये. विजयाची आवश्यकता अत्यंत ECC 2 संघाला. KYC संघाने एक चमत्कार घडवलाय. खारघर युथ काउन्सिल सोशल वॉरियर पारस कोळीचा संघात समावेश केल्यापासून एक वेगळाच प्रतीचा हा संघ दिसतोय. तिसरं षटक. 5 षटकांचा सामना. 18 चेंडू 22 धावा. दक्ष पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एक धाव. मोठा फटका खेळण्यासारखा चेंडू होता परंतु चुकलेत फलंदाज दक्ष. दक्षला सामन्यामध्ये लक्ष ठेवावं लागेल. त्याचं लक्ष आहे हा सामना जिंकवण्याची उमेद घेऊन तो निघालाय फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चौकार. सुमेध गलाटे आज वेगळ्याच अंदाजात खेळताना दिसून येत आहेत. एक वेगळाच अंदाज त्यांच्या फलंदाजीमध्ये. सुमेध गलाटे एक उत्कृष्ट फलंदाजी करताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरून
2 चेंडू 29 धावा, फक्त 17 धावांची आवश्यकता 16 चेंडू मध्ये ECC 2 संघाला. सुमेध गलाटे यांना टिकून खेळपट्टीवर टिकून खेळावं लागेल. ECC 2 संघाची गोलंदाजी थोडीशी आज निराशाजनक होताना दिसून येते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हुकलाय जाग्यावरून खेळण्यासारखा फटका, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चुकलेत फलंदाज. 15 चेंडू, किती 17 रन पाहिजे ना, 17 धावा. 2 फटक्यांमध्ये सामना संपवण्याची क्षमता. यष्टीरक्षक चुकलेत. अशा कॅचेस विन द मॅचेस, कॅचेस सोडल्या तर मॅचेस हातातून निसटू शकते. 30 धावा, 16 धावा, 14 चेंडू. दक्ष अजून स्फोटक फलंदाज गणेश आहेत. कर्णधार स्वतः अमित आवटी आहेत. निखिल खेडेकर 3 डाऊन. पुन्हा उत्कृष्ट हा चेंडू, उत्कृष्ट टोलवलेला, झेलबाद झाले तर दक्ष. उज्ज्वल नेक्स्ट बॅटर. अजून विस्फोटक फलंदाजाचा भरणा असलेला ECC 2 संघ निखिल खेडेकर. किती रन पाहिजे, 16 धावा हव्यात. 13 चेंडू, 16 धावा. दक्ष बाद झालेत. सुमेध खेळपट्टीवर. पुढचा चेंडू उज्ज्वल साठी खेळून काढलाय. पुन्हा एकदा शॉट फाईन लेगच्या दिशेने. 31, 12 चेंडू, 15 धावा. विजयाची आवश्यकता. ECC 2 संघाला विजय मिळवावा लागेल. उत्कृष्ट फलंदाजी सुमेध यांच्याकडून, तेवढीच चांगली फलंदाजी करून बाद झाले तर दक्ष. येई ओव्हर आहे. कर्णधाराकडून निरोप आपल्या फलंदाजाला. प्रोत्साहन देताना आपल्या फलंदाजासाठी, 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी उज्ज्वल याच षटकामध्ये सामना संपवण्याचा निर्धार या कमेंट्री बोर पण नाही झाली पाहिजे ना. उडवलाय, खेळलाय, उत्कृष्ट गॅप मध्ये खेळलाय. उज्ज्वल यांच्याकडून 2 धावा. थ्रो तेवढ्या ताकदीचा नव्हता. 2 धावा झाल्यात. 14 धावांची आवश्यकता. 11 चेंडू. चेतन षटक. उज्ज्वल उडवलाय चेंडू, लेट झालेत. पुन्हा एकदा 2 धावा. 2 चेंडू मध्ये 4 धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याच्या नादात चुकले उज्ज्वल, परंतु सोपा झेल सोडलाय चेतन यांनी. 10 चेंडू, 12 धावा. 1 षटकारामध्ये सामना संपवू शकतो. मागचा सामना सुद्धा असाच अटीतटीचा झाला होता. हा सामना सुद्धा पुन्हा एकदा खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. सुमेध आता काय जादू दाखवतात बघावी लागेल. एका षटकाराची आवश्यकता आहे. ते खेळपट्टीवर शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहिले तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. फार मोठ्या धावा पाय हव्या नाहीत. खेळून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः एका धावेसाठी. थोडं रन इन बिटवीन द विकेट त्यांना वाढवावी लागेल.
3 चेंडू 5 धावा आल्या तर 9 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. चेंडू 8 मध्ये 9 धावा. पुन्हा खेळून काढला उज्ज्वलने. 2 धावा. रन इन बिटवीन द विकेट. खूपच छान. 7 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट फलंदाजी. सामना जवळपास विजयाच्या समीप नेऊन ठेवला ECC 2 संघाने. उत्कृष्ट फलंदाजी उज्ज्वल यांची. फुलटॉस चेंडू टोलावलाय. 4 धावा. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एक गॅप मध्ये खेळून काढलेला हा चेंडू उज्ज्वल यांनी आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय. 3 धावांची आवश्यकता ECC 2 संघाला. तीन धावा. 6 चेंडू. सामना संपल्यात जमा आहे. विजय झाल्यात जमा आहे ECC 2 संघाचा. खेळून काढलाय. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 3 धावा. सहज एका फटक्याचा सामना आहे हा सुमित गलाटे यांच्यासाठी. चेंडूवर नजर ठेवून खेळावा लागेल. वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्या. 5 चेंडू 2 धावा हव्यात. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त 1 धावा रन दिलाय. कप्तान के मन में कुछ कुछ हो रहा है. वाईड. पुन्हा एकदा वाईड. स्कोर इक्वल. 5 चेंडू 1 धाव. नाही खेळला तो टिकून राहिला म्हणून मॅच निघली. तो टिकून राहिला म्हणून मॅच निघली. त्याने विकेट सोडली असते गोत्यात आले असते तुम्ही. खेळून काढला. एका धावेसाठी विजय. टाळ्या झाल्या पाहिजेत ECC 2 संघासाठी. या सामना 4